गणपती बाप्पा. धन्यवाद सिद्धांत, खूप सुंदर. गणपतीला दुर्वा फार आवडतात. रंगहीन, सुगंधरहित पण दुसऱ्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करणं, जगण्याची प्रेरणा देणं, जगाच्या दृष्टीने ज्याला काही किंमत नाही अशांचं महत्व वाढवण्याचा संदेश दुर्वा देतात. तुम्ही पाहिलं असेल, दुर्वा ज्या आहेत त्या पूर्ण सुकून गेल्या आणि कित्येक वर्षानंतर पुन्हा जर त्यांना पाणी मिळालं तर त्या पुन्हा नव्याने जिवंत होतात. म्हणजे सहजासहजी दुर्वा मरत नाही. त्याचबरोबर दुर्वांचा आणखीन एक गुणधर्म आहे की शरीरातील किंवा आपल्या शरीरात ताप निर्माण झाला असेल तर ती उष्णता कमी करण्याचं काम सुद्धा ह्या दुर्वा करतात. आणि म्हणूनच वेदव्यास आणि गणपती बाप्पा जेव्हा महाभारताचा ग्रंथ लिहित होते तेव्हा हा ग्रंथ लिहित असताना गणपती बाप्पा सलग 8 दिवस बसले होते आणि या 8 दिवसामध्ये गणपती बाप्पाचं अंग कोरडं पडायला लागलं. त्यांना खूप ताप आला आणि हा ताप कसा उतरणार? व्यासांनी काय केलं, त्यांच्या अंगावरती ओला चिखल थापून ठेवला आणि हळूहळू त्या सुकला की त्याच्यावर पाणी मारत. असं 1.5 दिवस झालं आणि 1.5 दिवसानंतर गणपती बाप्पाचा ताप उतरला. ह्या चिखलामध्ये त्यांनी दुर्वांचा रस मिसळलेला होता आणि त्यामुळे गणपती बाप्पाच्या अंगाची जी आग होत होती ती होणं थांबलं. तर अशा प्रकारे 1.5 दिवसाचा गणपती अशा प्रकारे या दिवसापासून बसवायला सुरुवात झाली. या पुढील गीत आहे किरण कुलकर्णी सादर करीत आहेत. बोलू पुढं. गणपती बाप्पाला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे आणि हा लाल रंग आहे तो क्रांतीचा सूचक आहे. लाल रंग हा आपल्या रक्ताचाही आहे. तर हा रंग गणरायाला खूप आवडतो कारण गणपतीला आवडणारं जास्वंदाचं फूल हे सुद्धा लालच आहे. त्यानंतर मगाशीच गाणं झालं रक्तवर्ण पताका, म्हणजेच काय, गणपतीला रक्तवर्ण म्हणजे लाल रंग खूप प्रिय आहे आणि हा लाल रंग प्रत्येक कार्यामध्ये शुभही मानला जातो. त्याचसोबत आपण गणपतीला अक्षत वाहतो. अक्षत म्हणजे काय? अक्षत म्हणजे अखंड जे तांदूळ असतात त्या तांदूळाला आपण जेव्हा हळदी कुंकू लावतो आणि देवाच्या अंगावरती वाहतो तेव्हा तिचं रूपांतर, त्या तांदळाचं रूपांतर अक्षत मध्ये होतं. अक्षत म्हणजे अखंड भक्ती, अखंड भक्तीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला गणरायाच्या माध्यमातून होत असतं. गणपती बाप्पाला वक्रतुंडही म्हणतात कारण गणपतीची जी सोंड आहे ती वाकडी आहे आणि म्हणून त्याला वक्रतुंड असं म्हणतात. रिद्धी सिद्धीपासून तोंड फिरवण्याच्या त्याचबरोबर आपण ही कुठल्याही चुकीच्या मार्गाला लागू नये हे सांगणारी ही गणपतीची सोंड आहे. जर आपण चुकीचं वागलं तर शिक्षा मिळेल हे या सोंडेकडे पाहून आपल्याला समजायला मिळतं. गणपती म्हणजे मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत, निर्भय, सद्बुद्धी देणारी अशी ही विद्येची, बुद्धीची देवता. गणपतीचा जेव्हा लहानपणी आपण शाळेमध्ये गेलो तेव्हा शाळेत गेल्यानंतर ग गणपतीचा शिकलेलो आहे. तर ग गणपतीचं म्हणजे काय? श्री गणपती ही दैवी संकल्पना आहे. या विश्वाचं मूळ म्हणजे आपलं मूलाधार चक्र. गणेशाची बाहेर करतो तशी स्थापना आपल्या शरीराच्या आणि मनाच्या आतमध्ये करणं म्हणजे गणपतीची स्थापना करणं. जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये गणपतीची स्थापना करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये स्थिरता यायला मदत होते. न बाणाचा, ग नंतर येणारा न आहे तो बाणाचा, रामबाण.
हा वाण म्हणजे काय आहे तर आपल्या वाणीतून येणारे शब्द. वरचा कोट म्हणजे धनुष्य आणि खालचा कोट म्हणजे प्रत्यंचा. यातून एकदा शब्द गेले की ते पुन्हा माघारी घेता येत नाही. म्हणजे या गेलेल्या शब्दातूनच आपली कर्म घडत असतात. पुढील गीत सादर करीत आहे किरण कुलकर्णी. मी शरण तुला जय अंबे मा. हॅलो.